डॉक्टर रोहित तापडिया. आपण आहोत परशुरामजी लामतुरे साहेब यांच्यासोबत, जे प्रचंड मोठे वृक्षप्रेमी पर्यावरणप्रेमी आहेत आणि यांची जी पहल आहे, यांची जी सुरुवात केलेली एक मोठी योजना आहे ती म्हणजे भारतभरामध्ये करोडोनी झाडं लावायची आहेत. आणि ही संकल्पना यांच्या मनामध्ये कशी आली तर ही संकल्पना आली की वाढता तापमान जे निसर्ग आपल्याला मोठं करतं त्या निसर्गाला पुन्हा आपण भरून देण्याचं आपली जबाबदारी आहे. आणि आज समाजामध्ये सगळ्या प्रकारची लोक असतात. काही लोक विकृत बुद्धीची असतात, जी कॉन्क्रीटची जंगल बनवण्यामध्ये व्यस्त आहेत, पण काही ही सुज्ञ लोक पण असतात यांच्यासारखी, यांच्या संघटनेसारखी, जी याला आपली नैतिक जबाबदारी समजून, जसं आपण शासनाला कर देतो तसं हे निसर्गावरचा आपला एक प्रकारचा कर आहे आणि त्याला आपण कधीच फेडू शकत नाही असं आहे. आणि याचं आता यशोगान आणि महिमा आणि महत्त्व सांगायला गेलं तर एक तासही अपुरा पडेल. त्यामुळे ज्यादा याच्या खोलमध्ये न जाता आजचा जो विशिष्ट निमित्त आहे तो निमित्त म्हणजे अक्षय तृतीयेचा आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की सनातन परंपरेमध्ये अक्षय तृतीया या मुहूर्ताचं खूप महत्त्व आहे. वर्षातील 3.5 जे मुहूर्त असतात, शुभ मुहूर्त, असे मुहूर्त ज्यांच्यामध्ये त्या मुहूर्तावरती कुठलंही काम सुरू करण्यासाठी कुठल्याही घडीला आपण सुरू करू शकतो असं ते अति शुभ मुहूर्त असतं. आणि त्या 3.5 मुहूर्तांपैकी हा आजचा एक मुहूर्त आहे. या मुहूर्ताची तर इतकी महिमा आहे की आपले जे 4 युग आहेत, सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग, कलियुग, या सगळ्या युगांचा शुभारंभ या दिवशी झालेला आहे. आणि असं सांगायला गेलं तर याच्यावरती पण खूप मोठी चर्चा होऊ शकते. या युगाचं खूप महत्त्व आहे आणि यातच महाराष्ट्र, कर्नाटक, दक्षिण भारत या क्षेत्रामध्ये मुख्य महत्त्वाचं उत्सव किंवा जे निमित्त आहे ते म्हणजे बसवेश्वर महाराजांची जन्मजयंती. बसवेश्वर महाराजांचं अवतरण याच दिवशी झालेलं आहे. सामाजिक न्यायासाठी, एक लोकांच्या समानतेकरिता झटपटणारे, धडपडणारे असे एक थोर संत जे आपल्याला लाभलेले ते म्हणजे संत बसवेश्वर महाराज. आणि आज साधारण 900 वर्षापेक्षाहून जास्त त्यांचा 900 वर्षापूर्व आधी त्यांचा प्रादुर्भाव झालं होतं. आणि आजही आपण त्यांची जयंती साजरा करतो. तर ते लिहून नाही गेले की माझी जयंती साजरा करा, त्यांच्या कर्तृत्वाने ते मोठे झालेले. तर अशा रीते त्या काळाची गरज होती समानता, त्या काळाची गरज होती सगळ्यांना एकत्रित करण्याची. आज आपण संविधानिक भारतामध्ये जगत आहोत. आपल्याला संविधानाच्या माध्यमातून हे सगळे राईट्स भेटलेले आहेत, या सगळ्या आपल्याला म्हणजे काय म्हणतात प्लस पॉईंट भेटलेले आहेत. आणि आता आपली जबाबदारी, आजच्या काळाची गरज ही पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्याची आहे. आणि म्हणून जसं त्या काळच्या महापुरुषांनी ते काम केल्यामुळे ते महान झालेत, तसं आपणही आजच्या काळाची गरज समजता पर्यावरणाचं संरक्षण करण्याकरिता, पर्यावरणाचं संवर्धन करण्याकरिता आपणही झटूयात, आपणही खपूयात आणि या पृथ्वी तलाला जगण्यासारखं बनवूयात, जेणेकरून आपण सुखाचा श्वास घेऊ शकू आणि आपण येणाऱ्या पिढीला एक चांगलं पृथ्वीचं भाग जगण्यासाठी देऊ शकू. ही या निमित्ताने विनंती आहे, प्रार्थना आहे. आज या निमित्ताने आम्ही जे लावलंय ते आंब्याचं झाड. तर आंब्याचं झाड का बाबा? तर आंब्याचं झाड सांगितल्याप्रमाणे की महाराष्ट्राचं हा राज्य झाड आहे आणि आंबा हा सर्व फळांचा राजा आहे. आणि आंब्याची आता कीर्ती गायला बसलं तर शाळेतल्या पोराला सुद्धा त्याच्यावरती लेख लिहिता येईल की आंब्याच्या पानांची इतकी शुद्धता आहे की आपण पूजेसाठी आंब्याचे पाण्याचे फाटे वापरतो, आदी आदी आदी. आंब्याच्या फळाचा उपयोग सांगितलं तर आज आंब्याशिवाय कोणाच्याच घरात, गरीब असो, अमीर असो, छोटा असो, मोठा असो, प्रत्येकाच्या घरामध्ये आंब्याचं काहीतरी काय बनत असते. लोणचं असेल, आमरस असेल, त्याचं पाणी असेल, कैरीचं, जे काही असेल. आणि आंब्याचं वासच इतकं सुंदर आहे, मनमुग्ध, मंत्रमुग्ध माणूस होऊन जातो. आणि अशा त्या झाडाची लागवड आजच्या निमित्ताने झालेली आहे. आणि पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून तर प्रचंड थंडगार वारा देणारा, तापमान कमी करणारा आणि शीतल वारा जनावरांना, पशुपक्षींना आणि माणसांना सगळ्यांना आनंद देणार आहे. तर आज या निमित्ताने आपण संकल्प करूया की आपणही आंब्याच्या झाडासारखं सगळ्यांना परोपकारी असे ठरू आणि आपली सामाजिक जबाबदारी, आपली पर्यावरण निमित्त जबाबदारी बाळगता, ती म्हणजे पार पाडता आपण एक झाड तरी किमान प्रति व्यक्ती लावावं. आपल्या पंतप्रधानांनी पण खूप सुंदर पहल केलेली आहे की एक पेड माँ के नाम. तर या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या समाजामध्ये चालत आहे. फक्त गरज आहे की आपण अलर्ट होऊन त्याच्यावरती प्रतिसाद करण्याचं. आणि आपण जे फुकटचं ऑक्सिजन घेतोय, आपण जे फुकटचं पाऊस घेतोय, या सगळ्याचं आपलं काहीतरी देणं लागतंय. या भावनेनी आणि या कृतज्ञतेच्या भावनेनी आपण झाडे लावावी, झाडे जगवावी. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या ज्या 2 बाजू आहेत
त्यात एकच वाक्य सांगू इच्छित आहे की संरक्षणामध्ये कचरा टाकू नये, त्याला हानी करू नये, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. आणि संवर्धनामध्ये झाडं लावावीत आणि पाणी अडवा पाणी जिरवा अशा सगळ्या गोष्टी करून आपण त्याचं संवर्धन केलं पाहिजे. या दोन्ही आपल्या नैतिक जबाबदारी आहेत. आणि या प्रसंगी हेच आवाहन करू इच्छित आहे की माणसानी माणूस म्हणून जगावं, माणसानी पर्यावरणाशी एकरूप होऊन समन्वय साधून सगळ्या या भूतलावरच्या प्राण्यांना आपल्यामुळे त्रास होणार नाही. आणि आपल्याला जे 1.5 किलोचं मेंदू दिलंय ते दुसऱ्या जनावरांपेक्षा जादाच आहे, आपल्या बुद्धिमत्ता त्यांच्यापेक्षा आपली जादा आहे. तर त्याचं भान ठेवता आपली जी पोझिशन आहे, आपलं जे पद आहे, त्याला या पर्यावरणाच्या सिस्टममध्ये कायम ठेवता झाडे लावावी, झाडे जगवावी हीच प्रार्थना आणि आव्हान. नमस्कार. रामकृष्ण.